गुड मॉर्निंग सगळ्याला. सकाळच्या आता किती वाजल्यात? 7:45 वाजलेले आहेत. मला लॉंग व्हिडिओला टाईमच भेटत नाही आहे, कारण की मला सकाळी लवकर जायला लागतं 8लाच आणि संध्याकाळी पण 6-6:30 घरी यायला वाजतात. मग घरातली कामं वगैरे काय करावं तेच कळत नाही आहे. समजत नाही काय करावं काय नाही. डोकं माझं चालत नाही आहे. मी शॉर्ट व्हिडिओज असे एवढ्या पद्धतीने काढते ना की तुम्हाला सकाळी पण निघता मी 2 व्हिडिओ काढते. नंतर दुपारचे ना मॅडमला काहीतरी बहाणा सांगून वरती जाऊन मी ती काढून येते व्हिडिओ धावत पळत. कधी जेवण करताना तर कधी हे करताना. तर कसं काय करावं तेच कळत नाही आहे. ती व्हिडिओ पण लय कष्टाचे आहेत माझे, की 2 मिनटं तरी इकडे तिकडे गेली तरी मॅडम लगेच म्हणते कुठे गेली ती काय करते या लगेच. पण तेवढ्या ह्याच्यात 2 ते 3 मिनटामध्ये 2 व्हिडिओ बनवून पटकन कसं तरी लगेच खाली येते. मला व्हिडिओ बनवायला टायमिंगच नाही आहे भेटत. आणि संध्याकाळी आले घरातलं काम सकाळचं काम वैतागून जातेच फ्रेंड. मी काय करावं तेच कळत नाही आहे मला. तर आता थोडं लवकर उठली होती आणि थोडा टायमिंग मला थोडा भेटलेला आहे. तर म्हटलं चला फ्रेंड सांगते तरी बोलावं. मला तुम्ही असं छान प्रतिसाद द्यायला लागलात, मला चांगलं वाटतं आहे. सपोर्ट करताय मला, ह्या गोष्टीचं मला खूप अभिमानपणा वाटतो आहे. कारण की एखाद्या गरीबाला तुम्ही पुढं नेताय ही मोठा मला गर्व वाटतं तुमच्यावर. जी मोठे चॅनेल आहेत त्यांना तर नेतातच ना, दुसरे लोक नेतातच, पण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे. तुम्ही मला असा सपोर्ट करा, चांगला करा. मला खूप चांगलं वाटतं आहे. मला एवढंच सांगायचं आहे. आणि घरात मी कशी एकटी कमवते, त्यामुळं मला एकटीला धावपळ करायला लागते प्रत्येकच गोष्टीची म्हणजे. आणि मुलं काय लहान असल्यामुळं, लहान नाही पण त्यांना कळत नाही आहे. मुलगी आहे 20-21 वर्षाची, मुलगा आहे 19 वर्षाचा. पण त्यांचं कॉलेज ते त्यांच्यामुळं त्यांना पण जास्त मी बोलू शकत नाही, कारण की त्यांचा पण अभ्यास आहे ना. मग मी एवढं पैसे वगैरे भरून मग माझा काय फायदा आहे तेव्हा. त्याच्यामुळे मी त्यांना काय कामधंदा सांगत नाही, जेवढी करतात तेवढी करतात. तर फ्रेंड्स मला समजून घ्या थोडंसं आणि मला असाच प्रतिसाद द्या. मी तुमच्या मी आभारी आहे. आणि माझ्याकडून काय चुकत असेल तर माझी यूट्यूब फॅमिली मला माफ करा, कारण की मला समजत नाही आहे की काय बोलायचं काय नाही आहे. आणि मी नवीनच आहे यूट्यूबवर आणि त्यामुळं मला काय समजत नाही. तर मनापासून मी सॉरी मागते तुमची, की माझ्याकडून बोलताना काय चुकत असेल, इकडं तिकडं थोडं होत असेल तर मनापासून मी तुमची सगळ्यांची सॉरी मागते. आणि मला त्या मोबाईलमधलं काही कळत नाही की व्हिडिओ कसे काढायचे काय करायचे. फक्त बटन दाबायचं, पोरीने जेवढं शिकवलं आहे तेवढं मी करते, मला दुसरं काही कळत नाही आहे. आणि आता पण हा कॅमेरा साधा आहे, एकदम साधा, मला काही कळत नाही यातलं. साधा कॅमेऱ्यावर बोट ठेवलं आणि मी बोलते आहे, मला काही कळत नाही. आणि तर तुम्हाला काय सांगायचं असेल ह्याच्यामध्ये मला नाही का, की मला कसं मोबाईलमध्ये व्हिडिओ कसे काढायचे काय कसे करायचे, तुम्ही मला नाही का मॅसेज करून सांगू शकता फ्रेंड्स. मला ह्यातलं काही कळत नाही आहे. ही साधा कॅमेरा आहे, साध्या कॅमेऱ्यावर मी काढते आहे. आणि मी पेशंट सांभाळते, घरगुती पेशंट जाऊन घरी मी सांभाळते. आणि त्या पेशंटपाशी मला सारखं थांबायला लागतं, त्याच्यामुळे मी 5 मिनटं मी इकडं तिकडं मी जात नाही. आणि खरंच मी म्हणते की मला वयस्कर लोकांची मला सेवा करायला भेटते आहे सगळ्या गोष्टीत, तर मला अभिमान पण आहे. तर तेवढ्या गोष्टीतनं पण मी दुपारचं जाऊन मी व्हिडिओ काढत असते. तुम्ही मला साथ देत आहे, खूप साथ देत आहे. तर मी पेशंटचं काम करते, मला सुट्टी कधीही नसते आहे, सुट्टी कधीच नाही. शनिवार रविवार सोमवार असलं काही नाही आहे, रेग्युलर कामाला म्हणजे कामाला. म्हणून मी वेळ काढून थोडासा मी आता व्हिडिओ काढते. मी खरंच मी थोडासा वेळ काढून मी हे करत जाईन की व्हिडिओ बनवत जाईन, लॉंग व्हिडिओ. तर चला फ्रेंड्स, की मला निघायचं आहे आता. तर मी इथंच बाय करते, खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि मला पण निघायचं आहे. सॉरी फ्रेंड, माझ्याकडून चुकलं काय असेल तर मला माफ करा. मला काय बोलता येत नाही किंवा व्हिडिओ पण मला काढता येत नाही, पण मी प्रयत्न करते आहे की व्हिडिओ काढण्याचे, कारण की मला इच्छा आहे. त्याच्यामुळं मी काढायचा प्रयत्न करते. तर माझ्याकडून काय चुकत असेल तर मनापासून मी सॉरी मागते फ्रेंड्स, तुम्हाला माफी मागते मी तुम्हाला. चला बाय.